नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आपण नेहमीप्रमाणेच या कार्यक्रमामध्ये रोजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर बोलतो. कालही बोललो होतो केजरीवालांच्या मुंबईच्या भेटीबद्दल आणि आज आपण बोलणार आहोत ते सामनामधल्या अग्रलेखाबद्दल. सत्ता प्राप्तीच्या प्रयत्नात मित्रपक्ष सांभाळणं ही भाजपासाठी डोकेदुखी ठरतेय का? अर्थातच या प्रश्नाची दुसरी बाजू अशी की शिवसेनेची नाराजी भाजपाला खरोखर परवडण्यासारखी आहे का? आणि या विषयावर बोलण्याकरता आपण अनेक तज्ज्ञांना इथे निमंत्रित केलेलं आहे. सेना भाजपमधला तणाव निवळलाय का नाही, सामनाच्या अग्रलेखामधून भाजपावर टीका होणं हे कशाचं द्योतक आहे आणि एकदा नाही तर सलग दोनदा टीका होणं हे कशाचं द्योतक आहे? तिकीट वाटपाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मित्रपक्षांकडून दबाव तंत्र तर अवलंबलं जात नाहीये ना? का सत्ता प्राप्तीसाठीच्या प्रयत्नामुळे मित्रपक्ष सांभाळणं ही भाजपाची डोकेदुखी आहे? या सगळ्या विषयावर आता बघूयात एक छोटासा वृत्तांत. सेना भाजपतला तणाव निवळलाय की नाही? सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका हे कशाचं द्योतक? तिकीट वाटपाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मित्रपक्षांकडून दबाव तंत्र तर नाही ना? की सत्ता प्राप्तीसाठीच्या प्रयत्नात मित्रपक्ष सांभाळणं ही भाजपची डोकेदुखी आहे? भाजपच्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या भेटीगाठी घेतल्यानं उद्धव ठाकरेंना उठलेला पोटशूळ शमता शमत नाहीये. मुंडे गडकरींनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर उठलेलं वादळ शमवण्यासाठी भाजपच्या दिग्गजांनी प्रयत्न केले. महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रूढींना मध्यस्थी करावी लागली. सारं काही अलबेल असल्याचं दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आलं. मात्र सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजप विरुद्धची गरळ काही केल्या थांबायला तयार नाही. युतीनं आघाडीच्या पावलावर पाऊल ठेवलंय का, असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. कारण याआधीही निवडणुकांच्या आधी आघाडीतल्या दोन्ही काँग्रेस एकमेकांवर चिखलफेक करतात हा इतिहास आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं हे दबाव तंत्रच कदाचित सेना भाजप युतीनं स्वीकारलं असावं. आजच्या सामन्यात शिवसेनेनं भाजपला त्यांच्या दुटप्पीपणाबद्दल खडे बोल सुनावलेत. ज्या राज्यांमध्ये मित्रांनी साथ दिली आहे त्यांना खड्यासारखं बाजूला कराल तर जनतेच्या मनातील अविश्वासाचा धुंडा डोक्यात पडून आणखी एक मोठं टिंगूळ येईल. नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान व्हावेत आणि दिल्लीत भगव्याचं राज्य यावं हाच आमचाही सदहेतू आहे. कमळाबाईंनी हातात पंचारती घेऊन मित्रांचं औक्षण करावं हेच देशहिताचं आहे. सामनातल्या या अग्रलेखावरून भाजप शिवसेनेचा विश्वासघात करण्याच्या प्रयत्नात आहे का अशी शंका येते. प्रत्यक्षात मनसेशी भाजपची जवळीक उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागल्याचं दिसतंय. मात्र तसं नसल्यास मोदींचा वारू रोखण्यासाठी भाजपातलेच मोदींचे विरोधक आणि शिवसेना मिळून प्रयत्न करतेय की काय अशी शंका यायलाही जागा आहे. किंवा भाजपला स्पष्ट चित्र दिसत नसल्यानं त्यांची अवस्था विचित्र झाली असावी. बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेत दम नाही हे भाजप नेते खासगीत बोलतात. मात्र त्याच वेळेस मनसेही पूर्वीसारखाच करिश्मा दाखवेल की नाही याबाबतही भाजपास साशंका आहे. त्यामुळे लोकसभेत शिवसेनेची ताकद आजमावायची, मनसे शिवसेनेला भारी पडत असेल तर विधानसभेसाठी मनसेसोबत चूल मांडायची असा सत्तेपर्यंत पोहोचणारा विचार भाजप नेते करत असावेत असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. असं असलं तरी या दोघांच्या सध्याच्या भूमिकांमुळे त्यांच्या लेखी त्यांची असलेली हिंदू वोट बँक मात्र संभ्रमित झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आपण बघितलं अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत सामनामधल्या अग्रलेखानंतर. अर्थात गेले काही दिवस ही सगळी धुसफूस मतांतर चालू आहेत. पण ज्या वेळेला दिल्लीहून राजीव प्रताप रूढी उद्धव ठाकरे यांना भेटण्याकरता मुंबईमध्ये आले, त्यांची भेट झाली आणि त्यानंतर त्यांनी स्टेटमेंट दिलं. महाराष्ट्रातला नेता भाजपचा नेमका कोण याच्यावर जेव्हा त्यांनी स्टेटमेंट दिलं की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष जे आहेत तेच भाजपचे प्रवक्ता असतील किंवा तेच भाजपचे मुख्य नेता आहेत, त्याच्यानंतर सुद्धा भाजपामध्ये अंतर्गत पातळीवर एक प्रकारची नाराजीची लाट उसळल्याचं दिसतं. गोपीनाथ मुंडे कितीही नाही म्हणत असले तरी त्यांच्यासुद्धा नाराजीचा सूर हा लपून राहिलेला नाही आहे. या सगळ्या विषयावर चर्चा करण्याकरता आपण आज ज्या मान्यवरांना आमंत्रित केले त्यांची आपण ओळख करून घेऊ. सगळ्यात प्रथम आपल्याबरोबर आहेत पद्मभूषण देशपांडे, कार्यकारी संपादक मुंबई सकाळ. त्यांच्याबरोबर आहेत रवी श्रीवास्तव, आम आदमी पक्षाचे नेते. त्यांच्याबरोबरच आपल्याबरोबर आत्ता आहेत दिवाकरराव रावते, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, गेली कित्येक वर्ष राजकारणामध्ये आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांना एक वेगळ्या प्रकारचा अतिशय सखोल असा अनुभव आहे. आज ते या सगळ्या विषयावर आपल्याबरोबर बोलणार आहेत. आपण भाजपच्याही नेत्यांना आज बोलवलेलं होतं. ज्या वेळेला भाजपची चर्चा मागच्या 2-3 दिवसामध्ये होती त्या वेळेला कसोशीनी भाजपचे प्रतोद आपल्या चर्चेसाठी उपलब्ध होत नाहीयेत हे मुद्दाम इथे नमूद करायला पाहिजे. त्याचं कारण
दर्शकांना असं वाटतं कामा नये की साम वाहिनीनी या चर्चेमध्ये भाजपच्या कोणाला बोलवलं नाही, तर असं झालेलं नाही आहे. त्यांना चर्चेमध्ये आणण्याचा अजूनही प्रयत्न चालू आहे. कोणी चर्चेमध्ये जर ऐन वेळेला आले, दूरध्वनीवरून जरी आले, खडसे साहेब असतील किंवा भाजपचे प्रवक्ते असतील, तरी त्यांना आपण या चर्चेमध्ये सामावून घ्यायचा प्रयत्न करतो आहोत. त्यानंतर आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते आहेत ॲडव्होकेट महादेवराव शेलार. महादेवराव, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर थोड्याच वेळात सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक आलेले आहेत, श्रीराम पवार आलेले आहेत. कोल्हापूरहून आपल्याशी या चर्चेमध्ये बोलण्याकरता सहभागी झालेत. श्रीरामजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आज आपण सुरुवात करूयात ती श्रीराम पवारांपासूनच करूयात. श्रीरामजी, एक गोष्ट तर उघड आहे की भाजप आणि शिवसेना यांची युती ही 27-28 वर्ष जुनी आहे. या युतीला एकमेकांचे सर्वात जुने मित्रपक्ष म्हणून ओळखलं जातं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही युती एकत्र आलेली आहे. पण त्यावेळेला ज्यावेळेला बाळासाहेब होते त्यावेळेला मात्र या युतीची अनेक अंतर्गत मतभेद वेगळ्या पातळीवर मिटवले जायचे. आज कुठेतरी या मतभेदांना वेगळं वळण लागल्याचं दिसतं आणि सामनामध्ये आलेले 2 अग्रलेख, आजचा अग्रलेख आणि 2 दिवसापूर्वीचा अग्रलेख, हे जर बघितले तर अतिशय तीव्र शब्दामध्ये सामनामधून नाराजी व्यक्त झालेली दिसते. अर्थात सत्ता प्राप्तीच्या प्रयत्नामध्ये भाजपला सुद्धा शिवसेनेबरोबर जुळवून घ्यायला लागणं, समीकरण करण्याकरता, जुळवून आणण्याकरता नमतं घेणं हा प्रकार करायला लागला असेल. पण यावेळेला भाजपची भूमिका सुद्धा थोडी ताठर वाटते आहे. मनसेबरोबर ज्या प्रकारची बोलणी भाजपने आधी केली त्या प्रकारामध्ये शिवसेना प्रचंड दुखावला गेलेला आहे आणि त्याचंच द्योतक सामनामध्ये दिसतंय. काय म्हणाल आपण या आजच्या ताज्या घडामोडीबद्दल? एक तर भाजप आणि शिवसेनेमध्ये तणाव आहे आणि तो तणाव वाढतो आहे हे अतिशय स्पष्टपणे पुन्हा पुन्हा समोर येत आहे. आणि त्यामध्ये केवळ अगदी तात्कालिक गोष्टी बघायचं काही कारण नाही. दीर्घकाळ भाजपला असं वाटत आलं आहे की शिवसेनेची जी मोठ्या भावाची किंवा बिग ब्रदरची भूमिका शिवसेना करतो आहे तर ती कधीतरी जुगाड लावायची आहे भाजपला. याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरे हयात होते तोपर्यंत भाजपला ज्युनियर पार्टनर म्हणूनच त्यांनी वागवलं आणि अत्यंत दबावात ठेवलं. आणि ते स्वाभाविक पण होतं. बाळासाहेबांच्या आक्रमक नेतृत्वामुळं, त्यांच्या शैलीमुळं त्यांना ते शक्य पण झालं. पण आता भाजपच्या नव्या नेतृत्वाला असं वाटतंय की आपला काहीतरी आवाज वाढतो आहे. विशेषतः नरेंद्र मोदींच्या नेतृत्वानंतर आपलं महत्त्व वाढतं आहे देशभर आणि त्याचा परिणाम म्हणून आपण शिवसेनेचे बळबळीचे पार्टनर असलो पाहिजे असं भाजपला वाटायला लागले. त्यातून ही सुरुवात झाली आहे. त्यामुळं तात्पुरती त्याच्यावर पडदा टाकणं, तात्पुरती एकमेकावर नाराजी, आरोप प्रत्यारोप होणं आणि ते संपून जाणं इतकं मला ते साधं प्रकरण वाटत नाही आहे. याचे परिणाम निवडणुकीत कदाचित एकत्र लढतीलच आहे. 2-4 दिवसात याच्यावर पडदा टाकला जाईल दोन्ही बाजूनं आणि आम्ही एकत्र आहोत असं जाहीरपणे सांगितलं पण जाईल. पण मला वाटतं की कुठंतरी फाटाफूट होण्याची बीजं रुजायला लागली आहेत आणि भविष्यकाळात या प्रकारच्या तक्रारी अधिक वाढल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही. बरोबर आहे. आपण दिवाकर रावते साहेबांकडे जाऊ. रावते साहेब, सामनाचा अग्रलेख सगळ्यांनी वाचलेला आहे. तसे कुणी साधू त्या सगळ्या बाकीच्या भोवती चालू असलेल्या चर्चेपेक्षा आपण थेट मुद्द्यांकडे जाऊ. सामनामध्ये पहिल्यांदाच एवढी कठोर भाषा स्वतःच्या म्हणजे आपल्या युतीविषयी वापरली गेलेली दिसते. 2 दिवसापूर्वीचा अग्रलेख वेगळा होता, त्यात काही प्रमाणात इशारे होते, पण युती ही कायम राहणारच अशा प्रकारची एक ठाम भूमिका त्यामध्ये होती. आजच्या अग्रलेखामध्ये मात्र कितीतरी संदर्भ असे देता येतील, टेंगळांपासून ते डोमेस्टिक व्हायलन्सपर्यंत, अविश्वासाच्या धोंड्यापासून ते सेना स्वतःची लढाई खेळण्यास समर्थ आहे या विधानांपर्यंत. कुठेतरी शिवसेनेने हे प्रकरण अतिशय गंभीरपणे घेतलेलं आहे आणि ज्या वेळेला सामनामध्ये त्याचं द्योतक म्हणून काही विधानं केली जातात त्यावेळेला एका वेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजिकल प्लॅनची आखणी करणं सुरू झालंय असं जर सर्वसामान्य माणसांना वाटलं, माध्यमांना वाटलं, तर त्यात काय चूक आहे? रावते साहेब. मुळात प्रश्न असा आहे की हा विश्वासार्हतेचा, राजकीय विश्वासाचा प्रश्न आहे. सामन्यातल्या अग्रलेखामध्ये भाजपने प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर कशा पद्धतीची वागणूक केली हा सगळा आलेख देत असतानाच शिवसेना प्रमुख असताना आणि आत्तासुद्धा ही आमची जी युती आहे ही एका विश्वासार्हतेवर आहे. कोणाच्या आम्ही एकत्र स्वार्थाकरता आलेलो नाही, सत्तेकरता आलेलो नाही. या देशामधल्या कडवट हिंदुत्वाच्या एका तत्वाने आम्ही एकत्र आहोत आणि या देशातलं हिंदुत्व टिकलं पाहिजे याकरता आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे विश्वासार्हता ही सर्वात महत्त्वाची बाब असते. त्यामुळे एकमेकाकडे संशयाने न पाहता विश्वासार्हतेने आजपर्यंत जी युती चालत आली आहे तीच पुढे चालत जावी हा आजच्या संपूर्ण अग्रलेखाचा मतितार्थ आहे. आपण शेवटपर्यंत लक्षात येईल
आदरणीय शिवसेना प्रमुखांनी गुजरातच्या संदर्भामध्ये घेतलेला जो निर्णय होता तो सत्तेला ठोकरून मैत्रीला जास्त महत्त्व दिलं होतं. कारण दिलेला शब्द पाळणं ही शिवसेनेचं मूलभूत असा गुणधर्म आहे. तो कुठल्याही बाबतीमध्ये असला तरी तो गुणधर्म आहे. त्यामुळे एकदा आम्ही शब्द दिला की त्याच्याकरता काहीही करायला तयार असतो, पण शब्द कधी मोडत नाही. हा आजच्या अग्रलेखाचा संपूर्ण भावार्थ आहे. बरोबर आहे, पण त्यामुळे याच्यामध्ये विश्वासार्हता रावते ही साहेब मानली गेली याच्यामध्ये पाहिजे हा विषय आहे. नाही, याच्यामध्ये टेंगुळ आख्यानाने सुरुवात केलेली आहे. आणि हे टेंगुळ कुठलं, तर हे टेंगुळ स्वतःच्या डोक्यात फटका मारून घेतल्यानंतर जे टेंगुळ येतं आणि अशा प्रकारची अनेक टेंगळं तयार व्हायला लागलेली आहेत. या उपमेने ही सुरुवात झालेली आहे. याचा अर्थ महाराष्ट्रपुरता जर घ्यायचा झाला, त्यात म्हणजे रामविलास पासवानांपासून अनेक उदाहरणं तुम्ही म्हटल्यात त्याप्रमाणे पुढे नितीश कुमारना का गमावलं किंवा रामविलास पासवानांना का घेतलं, असे अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. पण मुळात याच्यामध्ये कुठेतरी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी असलेली किंवा केली जात असलेली जवळीक, याच्याबद्दलची तीव्र नाराजी ही स्पष्ट दिसून येते. काय म्हणाल आपण? नाही, जवळीक हा विषय काय मला कळलेला नाही. की त्यावेळेला नाशिकमध्ये आदरणीय त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष गेले तेव्हा आम्ही माजी अध्यक्ष गेले तेव्हा कोणीच काय बोललं नव्हतं. एका विकास कामाकरता ते गेले असं सांगितलं होतं. काल परवा जे गेले त्याला युती एक भक्कम पायावर उभी राहिलेली आहे. महायुती झालेली आहे, जागा वाटप झालेल्या आहेत, सर्वांचे उमेदवारही जाहीर झालेले आहेत. एखाद दोन प्रत्येकाचे आपापले उमेदवार काही कारणासाठी बाद झालेले आहेत. युतीमध्ये आता अन्य कोणालाही येण्याकरता वाव शिल्लक नाही आहे. अशा वेळेला आणखीन कोणाकडे जायचं आणि मग युतीमध्ये सामील व्हा हा विषय नसला ते मग ही युती जी लढणार आहे ती मोदींनाच पंतप्रधान करण्याकरता लढणार आहे. आणि या देशामध्ये NDA विजयी करून लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्याकरता युती लढणार असेल तर असं का वाटावं कोणाला की आणखीन कोणतरी पाहिजे आणि आमच्या या पंतप्रधान आणण्याकरता आम्हाला आणखीन कोणाची मदत पाहिजे. असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा महायुतीतून चाललेला हा जो एक प्रचंड असा रेटा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला महाराष्ट्रात घालवण्याचा जो एक परिस्थिती निर्माण केली जी इचलकरंजीपासून चालू झाली आणि ती तिन्ही सभांमधनं निर्माण झाली. महाराष्ट्रात एक वादळ निर्माण झालं. यापुढे युतीशिवाय कोणी नाही. या महाराष्ट्रामधल्या सर्वात जास्त जागा कोण जिंकणार असेल तर आता उत्तर प्रदेशच्या खालोखाल महाराष्ट्रामधनं सर्वात जास्त जागा युतीलाच महाआघाडीला मिळतील, NDAला मिळतील. हे वातावरण तयार होत असताना आता आम्हाला कुठेतरी मोदी निवडून येण्याकरता दुसऱ्याची मदत घ्यावीशी असं जर कुठे निर्माण झालं असेल तर हा संशय आहे का? महाआघाडीच्या घोडदौडीवर संशय आहे का? एकत्र आम्ही कार्यकर्ते सगळे काम करतोय त्याच्या बाबतीमध्ये प्रश्न आहे का? असे अनेक प्रश्न जे निर्माण झाले त्या संदर्भातला पूर्ण संदर्भ आहे.